नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। आमदारांच्या वाढदिवसानिमित्त 5 दिवसाचे कार्यक्रमाचे नियोजन। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरामध्ये आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शन, डॉग प्रतियोगिता, खिलारी जनावरांचे प्रदर्शन, शेती उपयुक्त औषधी, खत व अवजारे तसेच रक्तदान शिबिर अशा प्रकारे बरेच कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे। आज विटा येथे कृषी प्रदर्शन भरवण्यात येणाऱ्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी त्यांच्या पार्टीचे सर्वच कार्यकर्ते आणि खानापूर आटपाडीतील चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्हा संवाददाता दिलीप गायकवाडची रिपोर्ट। माननीय आमदार अनिलराव भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व कार्यकर्ते आणि सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते बळीराजा कृषी प्रदर्शन व पशुपक्षी प्रदर्शन हे दिनांक 5 जानेवारी ते 9 जानेवारी या दरम्यान होणार आहे। तरी 5 जानेवारीला उद्घाटन होणार आहे, 6 जानेवारीला डॉग शो होणार आहे आणि 7 तारखेला भव्य असा शेतकरी मेळावा होणार आहे आणि 7 तारखेला आपले लाडके आपल्या सर्वांचे नेते मान्य अनिल भाऊ बाबर हे या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारणार आहेत आणि 8 तारखेला पशुपक्षी प्रदर्शन आणि त्याच दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, जे डॉग शो आणि पशुपक्षी वितरणच्या ज्या नंबर येतात त्या दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे 8 तारखेला। आणि 8 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम पण होणार आहे। आणि या बळीराजा कृषी प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण या ठिकाणी 1.5 टनाचा रेडा एक आकर्षक इथं आपण या प्रदर्शनाला आणणार आहे आणि या ठिकाणी जवळजवळ 300 स्टॉल या ठिकाणी आपले कृषी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत। आणि या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान, नवीन उपकरणे, शेतीविषयक सर्व अवजारे या कृषी प्रदर्शनात सर्व लोकांना पाहता येणार आहेत। आणि 9 तारखेला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। या दृष्टीने कार्यक्रमाचं सर्व नियोजन करण्यात सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करीत आहेत। आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज 28 मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल।